ज्ञानाची जेथे येते प्रचिती, तेथे कर माझे जुळती. या पंक्ती सार्थ ठरतात. लोक हो, जर सूर्यास्त झालाच नाही तर या अथांग अंधकार विश्वातील लुकलुकते चांदणे आपण कसे बरं पाहणार? त्याचप्रमाणे जर आपण शिकलोच नाही तर या 18 विश्व दारिद्र्यातून आपण कसे बरं बाहेर पडणार? आपल्या मुलांनी शिकून मोठं झाल्याशिवाय या जगाची ओळख त्यांना कशी बरं होणार? आणि म्हणूनच शिक्षणाशिवाय पर्याय नाही. रोज इकडे भाकरी घेऊन कुणासाठी येतेस? तिथं माझा भाव पोरासनी शिकवतो, मी त्यासाठी रोज भाकरी घेऊन येते. असं व्हय? अरे तू कशाला या भानगडीत पडतोस? उद्या तुझं काहीतरी बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? अंगावरती कपडे आणि पोटासाठी अन्न यात समाधान मानणं मला नाही पटत. मला या लोकांसाठी खूप काही करायचं. या लोकांसाठी शिक्षण आणि त्याचसाठी माझं जीवन. एकदा पांडुरंगला विचारलं पाहिजे त्याचं काय म्हणणं हाय. मग तेच निबी बोलवा की चांगल्या कामाला येळ कशाला म्हणतो मी. खरे म्हणजे मोठेपणा हा वयाने सिद्ध होत नसून तो कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो. ज्याप्रमाणे साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण रूपी वटवृक्षाची लागवड केली, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय पांडुरंग हिरवे गुरुजींनी सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्ञानाची गंगा पोहोचवली. सहवास रोज तुझा परिमीना ओळखिले, तुझी भाषा ही अगम्य मौनही ना उमजले. लगीन होऊन एक दिस पण झाला नाही आणि लगेच तुम्ही निघालात. अगं तसं नव्हे, माझं शिक्षणाचं कार्य फार मोठं आहे. लोकांनी शिकून मोठं व्हावं त्यासाठी मी धडपडतोय आणि त्यासाठी मला कधी कधी परगावी जावं लागतं, बस एवढंच. ए थांब, काय आहे तुझ्याकडं? काय नाही, पोत आहे. काय आहे पोत्यात? गुरुजी, तुम्ही आमच्या समाजाचं मोठं माणूस, अभिमान वाटतो आम्हाला. संस्थेला ग्रँट मिळालं म्हणजे त्यात तुमचं आणि संस्थेचं हित आहे. तुमच्या कामाचं चीज झालं पाहिजे. ग्रँट जरी आमच्याकडे असेल तरी त्यातला आम्ही एकही रुपया आमच्याकडे ठेवणार नाहीत. तुमच्या हाताने तुम्ही जे काही द्याल ते स्वखुशीने आम्ही घेऊ. सदा मी चालवलेल्या या शिक्षण प्रसाराचा हा वारसा पुढे चालवा रे.